आज सकाळी सकाळी गणेशराव मंदिरात जाण्यासाठी तयार झाले. ते रोजच्या प्रमाणे मंदिरात जात होते. रोजच्या प्रमाणे विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे हा त्यांचा नित्यक्रम झाला होता. कारण ते पंढरीचे वारकरी होते आणि पांडुरंगावरती अतोनात असलेली त्यांची भक्ती आणि श्रद्धा पाहून आजूबाजूच्या लोकांना देखील त्यांचं आश्चर्य वाटायचं आणि ते गणेशरावांना खूप मानत असायचे. तसंच असते. मंदिरात जाण्यासाठी तयार झाले आणि मंदिरात जात होते. दरवाजा थोडा उघडाच होता आणि तेवढ्यात त्यांची सून सकाळी सकाळी कटकट करू लागली. प्रेरणा तिच्या नवऱ्याला म्हणाली, ही रोजची कटकट झाली आहे. मला असा वैताग आला आहे. सकाळी सकाळी तुमचे बाबा झोपूही देत नाही नीट आणि स्वतःही झोपत नाही. स्वतः तर सकाळी सकाळी लवकर उठतात आणि मंदिरात निघून जातात आणि मला मात्र दिवसभर घरातील सर्व कामे करावी लागतात. अगं पण प्रेरणा, घरात कामं तरी अशी किती असतात. भांडी आणि धुण्यासाठी आणि साफसफाईसाठी तर बाईच आहे. बाकी जेवण तर तू बनवते. बाकी उरलेल्या कामांमध्ये बाबा तुला मदतच करत असतात ना ग. आई गेल्यानंतर बाबा काय काय काम करतात. भाजी साफ करणे, कापून ठेवणे, किरकोळ कामे, बाजारातून भाजीपाला आणणे, दूध आणि मुलांना शाळेमध्ये सोडणे, घेऊन येणे, सगळी कामं तर बाबाच तुला करू लागत असतात. तरी देखील तू सतत माझ्या डोक्याला सकाळी सकाळी कटकट करते आणि माझा दिवसाचा मूड पूर्ण खराब करते. अहो, धुण्या भांड्या व्यतिरिक्त भरपूर देखील कामं असतात घरात. तुमचे बाबा तर दिवसभर मंदिरात जाऊन बसतात, भजन कीर्तन करतात. देव काय त्यांना खायला नाही देत, ते घरीच खायला येतात. एवढे त्यांना भजन कीर्तन करायला आवड आहे तर तिकडे वृद्धाश्रमात जाऊन त्यांनी करायचं. आपल्या डोक्यावरती ओझे बनून राहिले आहे. दिवसभर भजन करताना तुमचे बाबा बसतात, तोपर्यंत मला घरातील सर्व कामे करायची असतात. मला तर हे कळतच नाही की जर त्यांचे घरात चित्त लागत नाही तर तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात का सोडून येत नाही किंवा एखाद्या मंदिरात त्यांना सोडून द्या. तिथे त्यांना त्यांच्या वयाचे मित्रमैत्रिणी मिळतील. समवयस्कर लोकांसोबत त्यांचे जीवन आनंदात जाईल. त्यावर मंगेश म्हणाला, प्रेरणा, मी तुला कितीतरी वेळा सांगितले आहे आणि अनेक वेळा सांगूनही झाले आहे. माझ्या बाबांच्या बाबतीत तू असं काहीच बोलू नकोस. मला कळत नाही मी तुझ्यासोबत वाद का घालत आहे. हे तर तुझे रोजचेच झाले आहे. आता मला सहन होत नाही. मला थोडा वेळ शांत झोपू दे. गणेशरावांनी त्या दोघांचेही बोलणे पूर्ण ऐकले होते आणि त्यांना हेही ठाऊक होते की हे तर त्यांच्या सुनेचे रोजचेच रडगाणे झाले आहे. तिने घराचे वातावरण पूर्णपणे खराब करून ठेवले आहे. तेथे कोणीही शांततेत राहू शकत नव्हते आणि शांतता मिळावी म्हणून गणेशराव रोज 2-3 तासांसाठी मंदिरात निघून जात असे. बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झालं. मुलगा 7-8 वर्षाचा होता. तेव्हापासून गणेशरावांनी मुलांना एकट्याने सांभाळले होते, कारण त्यांच्याशिवाय त्यांना दुसरं कोणीही नव्हते. भरपूर नवस केल्यानंतर लग्नाच्या 12 वर्षांनी मंगेश त्यांना झाला होता. परंतु आई गेल्यानंतर बापाला मुलगा आणि मुलाला बाप असे दोघेच राहिले होते. त्यामुळे लहानपणापासून मंगेश देखील त्यांच्या बाबांशी खूप काळजी घेत होता. काही दिवसांनी मंगेश आणि प्रेरणाचं लग्न झालं आणि लग्नानंतर 1 वर्षामध्ये एक मुलगी होते. त्या मुलीला देखील तिच्या आजोबांसोबत राहायला खूप आवडायचं. त्यांचं खूप लळा होता, कारण गणेशराव नेहमी तिला खूप जीव लावायचे, तिची काळजी घ्यायचे. पण प्रेरणाला मात्र तिची ही सवय अजिबात आवडत नव्हती. तिला जाम राग येत होता तिच्या सासऱ्यांचा. तिलाही जराही आवडत नव्हतं तिची मुलगी तिच्या सासऱ्यांसोबत राहिलेली. जेव्हा गणेशराव आपल्या नातवंडांसोबत खेळत असे, हसत असे, तेव्हा प्रेरणा त्यांच्याकडे खूप रागाने पाहायची आणि त्यांचा मुलगा यश आणि परी आजोबांशिवाय जराही राहत नव्हते. मंगेश जेव्हाही ऑफिसमधून घरी येत असे तेव्हा प्रेरणाची एकच कटकट असायची की मी तुमच्या बाबांचे काम करून थकली आहे. तुमचे बाबा दिवसभर अंथरुणात पडून राहतात. मला त्यांच्यापासून आता सुटका हवी आहे. मला माझे जीवन आनंदाने जगता येत नाही. मला ना कुठे जाता येत ना काही करता येत.
गणेशरावांचे नेहमी हेच प्रयत्न असायचे की त्यांच्या सुनेवरती त्यांचे ओझे पडू नये. ते प्रेरणाला कामात नेहमी मदत करत असायचे. एक माणूस असून देखील घरातील प्रत्येक छोट्या मोठे काम त्यांना जमत होतं. कारण कमी वयात मंगेशची आई म्हणजे त्यांची बायको त्यांना सोडून गेली होती. त्यामुळे घरातील कामाची त्यांना सवय होती. त्यामुळे ते नेहमीच प्रेरणाला घर कामात देखील मदत करत असायचे. जेव्हाही त्यांची घरातील कामवाली सुट्टीवर असायची तेव्हा ते गणेशरावांना न सांगता धुणी भांडी करून देत असायचे. तरी देखील प्रेरणाला त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचे होते, कारण तिला त्यांचा खूप राग येत होता आणि म्हणूनच घरातील वातावरण नेहमी खराब असायचे. आणि मंगेशलाही ती गोष्ट मान्य नव्हती. त्यामुळे बराच काळ असाच निघून गेला. आज प्रेरणाकडे तिचे पाहुणे आले होते आणि त्याच वेळी गणेशरावांना खोकला येत होता. बराच वेळ जोर जोरात खोकत होते. त्यावेळी प्रेरणा काहीच बोलली नाही. पण रात्री जेव्हा मंगेश घरी आला तेव्हा तिने धिंगाणा घालायला सुरुवात केली. आणि तेव्हा तिने ठाम निश्चय केला होता की आता तर ती तिच्या म्हाताऱ्या सासऱ्याला वृद्धाश्रमात पाठवूनच शांत होणार होती. रात्री सगळे जेव्हा झोपले होते तेव्हा मंगेश पाणी पिण्यासाठी उठला आणि त्याने पाहिले की त्याच्या बाबांच्या रूमची लाईट चालूच होती. मंगेश रूम मधून गेला तेव्हा त्याने पाहिले की त्याचे बाबा काहीतरी विचार करत होते. मंगेश बाबांजवळ जाऊन त्याच्या मांडीवरती डोके ठेवून म्हणाला, बाबा, तुम्हाला काही हवं आहे का? तुम्हाला बरं नाही वाटत का? तुम्ही कसला विचार करत आहात? तुम्हाला झोप नाही आली का? की कसलं काही टेन्शन आहे? तेव्हा गणेशराव म्हणाले की बेटा, मी विचार करत होतो की फक्त माझ्यामुळेच रोज घरात तुमच्या दोघांमध्ये भांडणं होत आहे. घरातील वातावरण पूर्णपणे खराब झालं आहे. मी तर माझे आयुष्य जगलो आहे. आता माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही सर्व आनंदात राहा. आणि म्हणूनच मला असे वाटते की तू मला वृद्धाश्रमात सोडून नाही. तेव्हा मंगेश म्हणाला, बाबा, मी तुम्हाला माझ्यापासून कसे दूर करू शकतो? मी तुम्हाला कधीच माझ्यापासून दूर करू शकत नाही. मला तर तुम्ही माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय आहे. कारण आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुमच्याच मेहनतीमुळे आहे. आई गेल्यानंतर तुम्ही मला कसं वाढवलं? आईचे प्रेम आणि बाबांची माया दोघांची एकत्रपणे संस्कार देऊन वाढवले. माझ्यावरती तुमचे खूप उपकार आहेत. पण बेटा, घरातील असे वातावरण पाहून मला खूप वाईट वाटते. मी काही दिवसांसाठी वृद्धाश्रमात जातो. मग घरातील वातावरण व्यवस्थित झाल्यावर मी परत येईल. माझे हवा पाणी पलटल तर मला देखील बरे वाटेल. आणि आजकाल तर वृद्धाश्रमातही चांगल्या सुखसुविधा आहे. मला तिथे माझे समवयस्कर लोक मिळतील. त्यांच्यात बरं वाटेल. आणि तुम्हालाही जेव्हाही माझी आठवण येईल तेव्हा तुम्ही मला भेटायला या. मंगेश आपल्या बाबांचे बोलणे ऐकत होता आणि त्यांच्याकडे एकटक पाहत होता. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते, पण त्यांच्या आड असलेले दुःख मंगेशला स्पष्टपणे दिसत होते. त्याचाही नाईलाज होता. तो जाऊन आपल्या अंथरुणावरती पडला. आता त्याची देखील झोप उडाली होती. तो विचार करता करता भूतकाळात गेला व जुन्या गोष्टी आठवू लागला. मंगेश फक्त 8 वर्षांचा असताना त्याची आई त्याला सोडून देवाघरी गेली होती. कारण त्याच्या आईला कॅन्सर झाला होता. त्याच्या बाबांवरती नातेवाईकांनी दुसरे लग्न करण्यासाठी खूप जबरदस्ती केली. पण गणेशरावांनी त्या गोष्टीला साफ नकार दिला आणि मी माझ्या मुलाचे पालन पोषण करेन असा निर्णय त्यांनी घेतला. बाबा जास्त काही शिकलेले नव्हते, पण जवळच्या शाळेमध्ये भात बनवायला जायचे, काम करायचे आणि दिवसभर आपल्या शेतामध्ये काम करायचे. रात्रीचा दिवस करून त्यांनी शेतामध्ये खूप कष्ट करून मेहनत करून आपल्या मुलाला शिकवले. म्हणूनच आज मंगेश हा एक जिल्ह्याचा कलेक्टर साहेब आहे. मंगेशने आपल्या बाबांचे संघर्षाने भरलेले जीवन जवळून अनुभवले होते. म्हणूनच त्याची अशी इच्छा होती की त्याची बायको नोकरी न करता घर सांभाळेल आणि त्याच्या बाबांना आराम देईल. पण मंगेशचे बाबांवर असलेले प्रेम प्रेरणाला जराही पसंत नव्हते. आता ती तर आधीपेक्षा जास्त चिडचिड करत होती. कारण तिचा मुलगा यश
आणि परी सुद्धा आपल्या बाबांसोबतच राहत होते आणि त्यांच्याशिवाय त्यांना थोडा देखील करमत नव्हतं. त्याचा परिणाम असा झाला की प्रेरणा रोज तिच्या सासऱ्यांवर रागराग करत असे आणि वाटेल ते अपशब्द त्यांना बोलत होती. गणेशराव खूप सहनशील होते, पण आता हे सर्व सहन करण्याच्या पलीकडे झाले होते. हळूहळू ते अस्वस्थ झाले होते आणि त्यांचा खोकलाही खूपच वाढत होता. कधी कधी खोकत असताना त्यांना उलटीही होत असे. आता जर प्रेरणाला आपल्या सासू सासऱ्यांचा खूप राग यायचा. ती खूप त्यांचा तिरस्कार करत होती. आता तिने मनाशी ठाम निश्चय केला होता की ती आपल्या सासऱ्याला वृद्धाश्रमात पाठवूनच राहील. त्याचा परिणाम असा झाला की गणेशराव स्वतःच वृद्धाश्रमात जायला तयार झाले. मंगेशनाही समजले होते की त्याच्या बाबांना या घरात खूप बंधने आली आहेत आणि मग ते मन मारून जगत आहे आणि म्हणूनच त्यांची तब्येत बिघडली आहे. शेवटी हताश होऊन मंगेशने आपल्या बाबांना वृद्धाश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला. पण यश हे ऐकून लगेच आपल्या बाबांना जाऊन चिपकला आणि नकार देऊ लागला. परी देखील मोठमोठ्याने म्हणू लागली, मी बाबांना कुठेही जाऊ देणार नाही, ते आपल्या जवळच राहतील. ते जोरजोरात ओरडू लागले आणि रडू लागले. त्यांना पाहून मंगेशला देखील वाईट वाटत होते, पण शेवटी त्यांनी धीट मन करून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. बाबांना काही वेळासाठी आरामाची गरज आहे. थोड्या दिवसानंतर जेव्हा बाबांना बरं वाटेल तेव्हा आपण पुन्हा त्यांना आपल्या घरी घेऊन येऊ. शेवटी नाईलाजास्तव मंगेश आपल्या बाबांना वृद्धाश्रमात सोडून आला. बाबांच्या वृद्धाश्रमात जाण्याने मंगेश आणि परी आणि यश तिघेही खूप नाराज आणि दिसत होते, पण प्रेरणा मात्र खूप आनंदी दिसत होती. यश रोज शाळेतून आल्यावर आपल्या बाबांच्या रूममध्ये जाऊन बसत होता. त्यांचे बाबा त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करत होते, परंतु त्याला तिथे बसायला आवडत होते. मंगेशही आता आपल्या कामात खूप व्यस्त झाला होता. हळूहळू आता महिना पलटून गेला. मंगेश बराच वेळा विचार करत असे की आता आपल्या बाबांना परत आपल्या घरी आणावं, पण तो नेहमी काही ना काही कामात व्यस्त होता आणि असे करता करता 4 महिने उलटून गेले होते. आणि एके दिवशी वृद्धाश्रमातून मंगेशला फोन आला की काल रात्री तुमच्या बाबांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यातच त्यांचे निधन झाले. तुम्ही लवकरात लवकर इथे या. हे ऐकून मंगेश एकदम शांत सुन्न झाला आणि जमिनीवरती कोसळून रडू लागला आणि म्हणाला की मी किती क्रूर आहे की स्वतःच्याच बाबांना स्वतः वृद्धाश्रमात सोडून आलो आणि त्यांना परत आणायचे तर दूरच होते, पण मी एकदाही त्यांना भेटायला गेलो नाही. मी त्यांना बाबांना कसं काय विसरलो, ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी घालवले. त्यांच्या मांडीवर डोके ठेवून मी सर्व टेन्शन विसरत असायचा. ते माझ्यासाठी जणू काही देवाचं रूपच होतं आणि त्यांच्या शेवटच्या क्षणाला मीही त्यांच्यासोबत नव्हतो. मी खूप चुकीचं केलं आहे. मंगेशच्या डोळ्यांतून अश्रू ढळाढळ वाहत होते. तेवढ्यात प्रेरणाही बाजारातून परत आली आणि तिने पाहिलं तर मंगेश बसून रडत होता. प्रेरणा त्याला पाहून घाबरली आणि त्याला विचारू लागली की काय झालं आहे. प्रेरणाला पाहून मंगेश जोरजोरात ओरडू लागला आणि तिला म्हणाला की सर्व काही तुझ्याचमुळे झाले आहे. पण मी काय केले आहे मंगेश, मला काहीतरी सांगा. तरी प्रेरणा म्हणाली. तेव्हा मंगेश तिला म्हणाला की तुला जे पाहिजे होते तेच झाले आहे. तुला माझ्या बाबांपासून सुटका हवी होती ना, आता ते कायमचे सोडून गेले आहे. हे ऐकताच तिला आश्चर्याचा धक्का बसला. यश देखील जोरजोरात रडू लागला. परी लहान होती. परीला अजून काही कळत नव्हतं, परंतु यशला कळत होतं. यश मोठमोठ्याने रडू लागला. प्रेरणा मंगेशची माफी मागू लागली व त्यांचे सांत्वन करू लागली आणि त्याला म्हणाली की आपल्याला लगेच निघायला हवे, पण बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे. थोडा पाऊस कमी झाल्यावर आपण लगेच निघूया. पण पाऊस काय थांबत नव्हता. मंगेशने थोडाही विलंब न करता ड्रायव्हरला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले. पण ड्रायव्हर म्हणाला की वृद्धाश्रमाकडे जाण्याचे सर्व मार्ग पाण्यामुळे बंद झाले आहेत. पूर येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर निघणे म्हणजे संकटाला जवळ बोलवण्यासारखंच आहे. आपण पाऊस थोडा कमी होण्याची वाट पाहूया
आणि इकडे वृद्धाश्रमातून पुन्हा मंगेशला फोन आला की जर तुम्ही वेळेवर पोचले नाही तर वृद्धाश्रमाचे अधिकारी स्वतः त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करतील. पण पाऊस जराही थांबत नव्हता आणि मंगेश सारखे पाऊस कमी होण्याची वाट पाहत बसला होता आणि स्वतःला दोष देत होता. संपूर्ण रात्र अशीच निघून गेली पण पाऊस जराही कमी झाला नाही. पावसामुळे त्यांना वेळेवर पोचता आलं नाही म्हणून तेथील अधिकाऱ्यांनी मंगेशच्या आईवर अंत्यसंस्कार केले. 3 दिवसानंतर मंगेश आपल्या कुटुंबाला घेऊन वृद्धाश्रमात पोहोचला आणि आपल्या बाबांचे हस्ते विसर्जन करून रिकाम्या हाताने घरी परत आला. घरी येऊन मंगेश आणि प्रेरणा दोघेही खूप दुःखी होते. मंगेशचे कोणत्याही कामात मन लागत नव्हते पण ह्या घटनेमुळे यश एकदम शांत झाला होता. त्याचे बाबा जे खायला देईल तेच तो खात होता. जिथे बसायला सांगेल तिथेच तो राहत होता. तो शांतपणे सगळी कामे करत होता. पण तो जेव्हाही अभ्यासाला बसत होता त्याचे मन लागत नव्हते आणि फक्त हातात पुस्तक धरून बसत होता. गणेशराव जाण्याचे जास्त दुःख मंगेशला आणि त्याच्या मुलाला झाले होते. कारण परी अजून लहान होती त्यामुळे तिला जास्त काही समजत नव्हतं. 4 महिने उलटून गेल्यावरती मंगेश काही कामानिमित्त त्याच्या जिल्ह्यामध्ये फेरफटका मारत होता. फेरफटका मारत असताना अचानक त्याच्या गाडीला एक आडवे वयोवृद्ध साधारण 65 वर्षाचे आजोबा गेले होते. समोरून आजोबांना जात असताना मंगेशच्या ड्रायव्हरने अचानक जागेवरती गाडीचा ब्रेक दाबला आणि ऍक्सिडेंट होता होता वाचला. परंतु समोरून गाडी आली आहे हे पाहून त्या आजोबांना एवढा मोठा धक्का बसला की त्या धक्क्याने आणि त्या कल्पनेने ते खाली पडले. परंतु त्यांच्या शरीराला थोडीही जखम झाली नव्हती कारण मंगेशच्या ड्रायव्हरने गाडीचा अचानक ब्रेक दाबला असल्यामुळे गाडी त्यांना थोडी टचही झाली नव्हती. मंगेश अचानक धावत गाडीतून उतरला आणि पहिल्यांदा त्या बाबांना पाहिलं. गाडीमधील ड्रायव्हर सांगत होता, साहेब तुम्ही उतरू नका, मी पाहतो काय झालं आहे आजोबांना, नाहीतर आपण त्यांना दवाखान्यात नेऊ. परंतु ड्रायव्हरचं काहीही न ऐकता मंगेश धावत पळत जाऊन बाबांना भेटला. बाबा खाली पडले होते आणि खाली पडलेल्या बाबांना मंगेशने उठवलं आणि त्यांचा चेहरा जेव्हा बघितला तेव्हा मंगेशला खूप मोठा धक्का बसला होता. कारण तो चेहरा दुसरा तिसरा कोणाचाही नसून मंगेशचे बाबा गणेशराव यांचाच होता. आता मंगेशने बाबांना पकडलेला हात सोडून दिला आणि जागेवरती स्तब्ध उभा राहिला आणि त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याला आता समजत नव्हतं तो स्वप्न पाहत आहे की तो सत्यामध्ये बाबांना समोर पाहत आहे. माझे बाबा तर हार्ट अटॅकमुळे देवाघरी गेले होते, मग माझ्या पुढे जे उभे आहे ते कोण आहे? वृद्धाश्रमातील संचालकांनी आणि मॅनेजरने माझ्या बाबांचा अंत्यविधी केला होता. त्यानंतर 4 दिवसांनी मी माझ्या बाबांचे हस्ते विसर्जन केले होते. मग माझ्या समोर जे उभे आहे ते नक्की कोण आहे? असंही असतं की समान दिसणारी माणसं जगामध्ये असतात, परंतु इतकं सगळं सेम आणि ते कसं असू शकतं? मंगेश भारावून गेला होता. त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न येत होते. काय बोलावं? कारण अचानक समोर बाबांना पाहिलं आहे. तोपर्यंत गणेशराव देखील शुद्धीवरती आले होते आणि शुद्धीवर येऊन त्यांनी त्यांच्या मुलाला जेव्हा समोर पाहिलं तेव्हा ते तिथून काठी टेकवत दुसऱ्या रस्त्याने निघाले. परंतु मंगेशने त्यांना अडवलं आणि सांगितलं, बाबा आता यापुढे तुम्ही जाऊ शकत नाही. बाबा तुम्ही खरं खरं सांगा, माझ्यापासून तुम्ही ओळख का लपवत आहे? असा कोणता प्रसंग तुमच्यावरती ओढवला आहे? तुम्ही माझे बाबा असून देखील मला सांगत नाही. मंगेशने आता गणेशरावांचा हात पकडला आणि त्यांना एका झाडाखाली नेऊन बसवलं. तिथे गेल्यानंतर प्रथमतः मंगेशने आपल्या बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबांना मिठी मारून रडू लागला. बाबा अशी मिठी मी कित्येक दिवस मारलीही नव्हती. बाबा तुम्ही नाही याशिवाय मी माझ्या जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. मी 4 महिने माझं जीवन कसं काढलं हे माझं मलाच माहित आहे. परंतु बाबा आता तुम्हाला माझी शपथ आहे. तुमचा मुलगा तुम्हाला शपथ देत आहे. नक्की काय प्रसंग असा घडला तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्ही माझ्यापासून तुमची ओळख लपवत आहे? बाबा
तुम्ही माझे जन्मदाते पिता आहे आणि मुलापासून असा बाप कोणी ओळख लपून राहतो का? गणेशरावांना आता समजत नव्हतं, परंतु त्यांच्या डोळ्यातील अश्रू जे ओघळत होते तो सगळ्या उत्तरांचा पुरावा मंगेशला देत होते. त्यामुळे आता गणेशरावांना काय बोलावं काहीच समजत नव्हतं. जर सांगितलं माझ्या मुलाला तर माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होईल आणि नाही सांगावं तर माझा मुलगा खूप भावुक झालाय आणि माझ्यामुळे त्याचं जगणं तो विसरून जाईल. गणेशरावांना काहीच समजत नव्हतं, परंतु मंगेश सतत बोलत होता, बाबा तुम्हाला सांगावं लागेल काय झालं आहे. बाबा तुम्ही सांगितलं तरच आपण त्यातून काहीतरी मार्ग काढू शकतो. त्यावेळेला गणेशरावांनी सांगितलं, हो बाळा, तूच माझा मुलगा मंगेश आहे आणि मीच तुझा बाप आहे. परंतु बाळा, हे सत्य मी तुला सांगणार आहे. ते सत्य सांगण्याआधी तू मला एक वचन दे. सत्य समजल्यानंतर तू तुझ्या बायकोला कोणत्याही शब्दाने बोलणार नाही. मंगेश म्हणाला, हो बाबा, सांगा तुम्ही, मी काहीही बोलणार नाही. तेव्हा गणेशराव सांगू लागले, बाळा, तू जेव्हा मला वृद्धाश्रमात नेऊन सोडलं होतं तेव्हा तुझ्या बायकोने तुला पत्ता विचारला होता. कोणत्या वृद्धाश्रमात मला तू सोडला आहे. त्यानंतर 4थ्या दिवशी तुझी बायको तिथे मला भेटण्यासाठी आली होती. जेव्हा तिने तेथील कर्मचाऱ्याला सांगितले की मी गणेशराव यांची सून आहे, त्यांना भेटण्यासाठी आले आहे, तेव्हा ओळख दिल्यानंतर मी देखील ओळख पटवून सांगितली आणि तिला गेटमधून आत पाठवलं. गेटमधून आत आल्याच्या नंतरला सुनबाई मला भेटल्यानंतर ती मला म्हणाली, ए म्हाताऱ्या, तुला जर असं वाटत असेल तुझा मुलगा जिवंत राहावा किंवा तुझ्या मुलाचा सुखाचा संसार व्हावा तर तुला मरून जावं लागेल. तुला स्वतःचा जीवाचा त्याग करावा लागेल. तिच्या तोंडून हे शब्द जेव्हा ऐकले तेव्हा मी जिवंतपणेच मेलो होतो. मला समजत नव्हतं कसं करायचं, काय करावं. तेव्हा मी सुनबाईला म्हणालो, अगं सुनबाई, अगं मी जिवंतपणे स्वतःच्या हाताने मरू कसं. अगं नको, काय एवढं पाप करू. तेव्हा सुनबाईनी मला सांगितलं, म्हाताऱ्या, तुला मरायचं तर नक्कीच नाहीये, परंतु तुला मरायचं आहे. मला काहीच समजत नव्हतं ती काय बोलत आहे. तेव्हा तिने मला सांगितलं, म्हाताऱ्या, तुला मरायचं नाही म्हणजे तुला खरोखर मरायचं नाही, परंतु तुला मरणाचं नाटक करायचं आहे. मला काही समजत नव्हतं ती काय बोलत आहे, परंतु तिने मला समजून सांगायला सुरुवात केली. हे वृद्धाश्रम सोडून तुम्ही कुठेतरी लांब दुसऱ्या शहरामध्ये जाऊन राहायचं, जिथे तुम्हाला कोणीही ओळखणार नाही आणि इथे असं भासवायचं की तुम्ही मेले आहेत आणि याची सगळी तयारी मी करून ठेवणार आहे, कारण मी वृद्धाश्रमाच्या लोकांना पैसे देणार आहे आणि तुम्ही मेल्याची बातमी तुमच्या मुलाला सांगण्यासाठी सांगणार आहे. परंतु लगेच नाही, 4 महिन्यानंतर. बाळा, 4 महिन्यानंतर मी त्या वृद्धाश्रमातून स्वतःच्या पावलाने स्वतः निघून गेलो. निघून गेल्यानंतर वृद्धाश्रमातील लोकांनी तुला फोन केला, तुझे बाबा गेले आहेत. परंतु बाळा, तेव्हा मी गेलो नव्हतो. तेव्हा मी ते शहर सोडून आणि ते वृद्धाश्रम सोडून दुसऱ्या शहरामध्ये गेलो होतो राहण्यासाठी. तुझ्या बायकोने आणि वृद्धाश्रमातील लोकांनी पूर्ण तयारी करून ठेवली होती मी मेल्याची आणि माझ्यावरती अंत्यसंस्कार करण्याची. बाळा, जेव्हा तू माझी अस्थि विसर्जन करायला आला होता तेव्हा ते माझी अस्थि नव्हती, ते दुसऱ्याच कोणाची तरी तू अस्थि विसर्जन केले आहे. कारण बाळा, मी तुझ्या समोर जिवंत उभा आहे. परंतु तुझ्या बायकोने मला शपथ घातली होती की तुमच्या मुलाची तुम्हाला शपथ आहे. तुम्ही जर हे सगळं करायला तयार झाले नाही तर मी तुमच्या मुलाला सोडून निघून जाईल, मग त्याचा संसार मोडेल. मग तुम्ही गेल्याचे दुःख आणि बायको गेल्याचं आणि संसार तुटल्याचं दुःख घेऊन तुमचा मुलगा जिवंत राहणार नाही आणि तो सुद्धा त्याचा जीव देईल. मग बसा बोंबलत. गरज असेल तुम्हाला तुमच्या मुलाची आणि काळजी असेल तर हे सगळं करण्यासाठी तुम्ही तयार राहा, नाहीतर बसा भोगत तुमच्या कर्माची फळं. सुनबाईने त्यावेळी येऊन
मला खूप धमकावलं होतं. मला काहीच सुचत नव्हतं. बाळा, मला तुझ्याशिवाय आणि नातवंडांशिवाय, आपल्या घराशिवाय जगणे खूप मुश्किल झाले होते. परंतु तुझ्या सुखामुळे मी ते वृद्धाश्रम सोडले आणि असा वनवन भटकत आहे. बाळा, मला तू खूप महत्वाचा होता. बाळा, तुला मोठं करताना मी किती कष्ट केले आहे, मी किती यातना भोगल्या आहेत. तेव्हा तुला कलेक्टर बनवलं आहे. परंतु मला माहित नव्हतं तुझ्या बायकोला तुझ्या आयुष्यात मी असणं इतकं खटकत आहे. बाळा, असा मी कोणता मोठा अपराध केला होता? बाप होऊनही मी गुन्हा केला आहे का? तिला देखील तिचा बाप असेलच ना, मग ती तुझ्या बापाची काळजी का करत नाही? ती देखील कोणाची तरी मुलगी आहे ना, आणि तिला देखील आई वडील आहेत. मग एका आई वडिलांचे अंतःकरण काय असतं आपल्या मुलांसाठी, आणि मुलांचं अंतःकरण काय असतं आपल्या आई वडिलांसाठी, हे ती का समजू शकत नाही? बाळा, फक्त आणि फक्त ह्या यातना मी तुझ्यासाठी सहन करत आहे. परंतु मला ठीक आहे, तू तुझं जीवन आनंदाने जग. आता मी माझं उरलेलं आयुष्य माझ्या कर्मामध्ये, नशिबामध्ये जे लिहिलं आहे त्याप्रमाणे भोगून जगणार आहे. जा बाळा, आता तू घरी आनंदाने जा आणि सुखाने राहा. परत आपली भेट अशीच कधीतरी होईल की नाही याची देखील आता मी तुला शाश्वती देऊ शकत नाही. कारण आता माझे असे किती दिवस उरले आहे, आणि रस्त्यावर फिरून जगणे म्हणजे मी अगदी कमी दिवसांचा पाहुणा आहे. बाबांचे हे भावना प्रधान शब्द ऐकून मंगेश रडत होता. रडता रडता तो बाबांना सांगत होता, बाबा, नाही, हे सगळं आता मी थांबवणार आहे. खूप झालं, मी आता खूप सहन केलं आहे. तिचं आता नाही, मला आता माझ्या वडिलांना न्याय द्यावाच लागेल. आणि जर बाबा मी तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही तर मुलगा म्हणून घेणे हा एक अपमान आहे, आणि मी तुमचा अपमान मुलगा असणे हा माझा गुन्हा आहे. बाबा, तुम्ही माझे आधारवड आहे. ती जरी माझं भविष्य असली तरी पायाशिवाय इमारत राहू शकत नाही, आणि ती जर तुमचा विचार करू शकत नाही तर मी देखील आता विचार तिचा करणार नाही. बाबा, मी सांगतो त्याप्रमाणेच पुढील सगळ्या गोष्टी होणार आहे आता. परंतु गणेशराव म्हणतात, मंगेश बाळा, मी तुझ्याकडून वचन घेतलं आहे, तू सुनबाईला एका शब्दाने देखील बोलू नकोस. परंतु मंगेश म्हणाला, नाही बाबा, आता दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करायलाच लागेल. नाहीतर हे सारं सहन करून आता तुमच्यावरती अन्याय झाला आहे. आता यापुढे ह्या सगळ्या गोष्टी नाही होणार आणि घडणार देखील नाही. मंगेश बाबांना त्याच्या गाडीमध्ये बसवले आणि ड्रायव्हर सोबत तो बाबांना घेऊन एका मोठ्या हॉटेलमध्ये गेला. हॉटेल बुक करून त्याने बाबांना तिथे ठेवले. मंगेशचे बाबांना सांगितलं, बाबा, मी जोपर्यंत तुम्हाला घेण्यासाठी इथे येत नाही तोपर्यंत तुम्ही इथे राहायचं. इथे तुमच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सगळी व्यवस्था झालेली आहे, आणि तुम्हाला काही लागलंच तर हॉटेलच्या मालकांकडे माझा नंबर आहे, त्यांच्या फोनवरून मला फोन करा. तोपर्यंत बाबा तुम्ही कुठेही जाणार नाही. बाबांना हॉटेलवरती सोडून मंगेश आपल्या घरी निघून गेला. आज मंगेश शांत शांत दिसत होता, म्हणून त्याच्या बायकोने प्रेरणाने त्याला विचारलं, का हो, तुम्हाला काय झालं आहे? तब्येत बरी नाही का तुमची? शांत शांत का आहे? आल्यापासून बघते 10 मिनिटं झाली तुम्ही शांतच बसले आहे. तेव्हा मंगेशने सांगितलं, प्रेरणा, तुला अगं काय सांगू, कोणत्या तोंडाने सांगू समजत नाही. प्रेरणा म्हणाली, अहो काय झालं आहे, सांगा ना, काय झालं? तेव्हा मंगेश म्हणाला, प्रेरणा, मी तुला एक बातमी सांगतो, परंतु तू हादरून जायचं नाही. तू तुझ्या मनाची तयारी करून ठेव ऐकण्याची. तेव्हा प्रेरणा म्हणाली, हो सांगा, काय झालं आहे? मंगेशने सांगितलं, प्रेरणा, तुझ्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला आहे, आणि त्या रोडच्या ऍक्सिडेंटमध्ये तुझे बाबा गतप्राण झाले आहे. एकदा हे ऐकताच प्रेरणाला चक्कर आली. चक्कर आल्यानंतर मंगेशला आता मजा वाटत होती. मंगेशने तिच्या तोंडावरती पाणी फेकले. पाणी फेकल्यानंतर प्रेरणा मोठमोठ्याने रडू लागली. मंगेश म्हणाला, काय झालं प्रेरणा?
तेव्हा प्रेरणा म्हणाली, अहो माझे बाबा देवाघरी गेले आहेत आणि वरून तुम्ही मलाच विचारत आहे काय झालं आहे. आत्ताच्या आत्ता तुम्ही मला कोणत्याही क्षणाचा विलंब न करता माझ्या घरी घेऊन चला. मंगेश म्हणाला, अगं काय होते, माझे पण बाबा गेलेच आहे ना, मी देखील ते दुःख सहन केलं आहेच ना. अगं मला तर माझ्या बाबांचा चेहरा देखील कित्येक दिवस पाहायला मिळाला नाही. तू तर आठवड्याच्या आठवड्याला तुझ्या बाबांना भेटायला जातच होती. मग काय झालं, बाबा मलाही नाही आणि तुला देखील नाही आता. आपण दोघेही समानच झालो ना. प्रेरणा म्हणाली, अहो तुमचं डोकं सटकलं आहे का. अहो माझे बाबा देवाघरी गेले आहे, मला त्यांना भेटायला घेऊन जायचं सोडून तुम्ही इथे माझ्यासोबत भांडणं करत आहे. मंगेश म्हणाला, ठीक आहे थांब, मी 5 मिनिटात रेडी होतो, जरा फ्रेश होतो, मेकअप करतो, मग लगेचच आपण तिथे जाऊ. काय आपल्याला लग्नाला जायचं आहे का, कोणाच्या बर्थडे पार्टीला जायचं आहे का मेकअप करून. परंतु मंगेश मुद्दामच हे सगळं नाटक करत होता. 1 तासानंतर मंगेश रेडी झाला आणि प्रेरणाला गाडीमध्ये बसवलं आणि ते दोघेही प्रेरणाच्या घरी जाण्यासाठी निघाली. ठरल्याप्रमाणे मंगेशने आधीच फोन करून गणेशरावांना म्हणजे मंगेशच्या बाबांना प्रेरणाच्या घरी बोलावून ठेवलं होतं. आणि घरी गेल्यानंतर प्रेरणा गाडीतून उतरून धावत पळत जाऊन तिच्या घरात गेली. घरात पाहिलं तर सर्वजण शांत बसले होते. तिचे बाबा तिला कुठंच दिसत नव्हते. बाबा आतमध्ये बेडरूम मध्ये बसलेले होते आणि तिला बाबा कुठेच दिसले नाही म्हणून ती मोठमोठ्याने ओरडू लागली, कुठे आहे माझे बाबा, मी आता बाबांशिवाय जगू कशी. बाबा तुम्ही आम्हाला सोडून इतक्या लवकर का गेले. बाबा तुमच्याशिवाय आता आमचे ह्या जगामध्ये कोणीही उरलं नाही. बाबा बाबा म्हणजे काय असतं हे बाबा नसल्यावरतीच समजतं. बापाचं प्रेम आणि आईची माया ही दुसरी कोणामध्येही नसते. असं काहीतरी बोलून प्रेरणा मोठमोठ्याने रडत होती आणि सगळे मात्र शांत होती. सगळे शांत म्हणून प्रेरणा म्हणाली, तुम्ही एवढे शांत का झाले आहे. तेव्हा प्रेरणाच्या आईने सांगितलं, तुला बेडरूम मध्ये सरप्राईज आहे. तेव्हा प्रेरणा बेडरूम मध्ये गेली तर तिचे बाबा बेडवरती बसलेले होते. बाबांना पाहून प्रेरणा त्यांना धावत जाऊन मिठी मारते आणि बाबांना म्हणते, बाबा हे सगळं काय झालं आहे, मला अशी बातमी का पोहोचवली तुम्ही गेल्याची. तुम्ही तर इथं जिवंत आहेत, मग तुम्ही हे सगळं नाटक का केलं. तेव्हा प्रेरणाच्या बाबांनी आणि मंगेशने गणेशरावांना हात धरून बाहेर आणलं आणि प्रेरणाच्या बाबांनी काय करायचं आणि काय नाही हे मंगेशने गणेशरावांचा हात धरून बाहेर आणलं आणि एक जोरात प्रेरणाच्या मुस्कटात मारली आणि तिला सांगितलं, जेव्हा तू माझे बाबा गेल्याचे नाटक करायला बाबांना सांगितलं आणि वृद्धाश्रमामध्ये पैसे देऊन सगळ्या गोष्टी हँडल केल्या, तेव्हा माझे बाबा गेल्याचे दुःख मला काय झालं असेल हे आता तू अनुभवलं आहे ना. बाबा म्हणजे बाबा नाही ग, बाप म्हणजे काय आहे हे ज्याला नाही त्याला विचार. मंगेशचा राग आता मस्तकात गेला होता आणि प्रेरणाच्या बाबांना देखील खूप राग आला होता. आपले संस्कार कुठेतरी कमी पडले म्हणूनच आपली मुलगी अशा पद्धतीने वागली. आता बाबांनी देखील तिला सांगितलं होतं, प्रेरणा मला तुझी मुलगी म्हणून घेण्याचा खूप राग येत आहे आणि खूप वाईटही वाटत आहे. कशी अशी मुलगी आमच्या पोटी जन्माला आली जी स्वतःच्या नवऱ्याच्या बापाला जिवंत असताना मरायला भाग पाडते आहे. वृद्धाश्रमात पाठवून तिला समाधान मिळाले नाही. तिला वाटलं की मंगेश बाबांना परत 4 महिन्यानंतर घरी घेऊन येईल, परंतु हे सगळं तिला सहन होणार नाही म्हणून तू इतक्या खालच्या थराला गेलीस. मंगेश तिला म्हणत होता, अगं आजपर्यंत मी तुझ्या बाबांना माझ्या बाबांप्रमाणे प्रेम दिले, मग तू का माझ्या बाबांसोबत अशी वागली. मी कधीही दोघांमध्ये दुजाभाव केला नाही, मग तू का माझ्या बाबांना घरामध्ये नको होते. काय त्यांनी इतकं तुझं घोडं मारलं होतं की त्यांना तू माझ्या आयुष्यातून काढून टाकायला निघाली होतीस. अगं तू येण्याआधी माझे आई वडील होते, आई गेल्यानंतर बाबांनी मला सांभाळलं आणि बाबाच माझे आई आणि बाबा झाले होते. मग त्याचं बाबांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न तू का करत आहे. आज मी एवढ्या मोठ्या जिल्ह्याचा कलेक्टर आहे, तेही फक्त माझ्या बाबांमुळेच आहे आणि या सगळ्याचं क्रेडिट फक्त माझ्या बाबांना जात आहे. बघ तुला जमत असेल तर माझ्यासोबत राहायला तर राहा, नसेल जमत तर तू तुझ्या आई बाबांसोबत राहिली
तरी मला काहीही हरकत नाही. परंतु यापुढे आणि या पुढील आयुष्यात माझ्या जीवनात जीव आहे तोपर्यंत मी माझ्या बाबांसोबतच राहणार आहे. प्रेरणाच्या बाबांनी देखील तिला भरपूर काही सुनावलं होतं आणि आईने देखील सुनावलं होतं. आता मंगेश आणि गणेशराव स्वतःच्या गाडीत बसून त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. तेव्हा प्रेरणाने धावत पळत येऊन गणेशरावांची माफी मागितली आणि म्हणाली, बाबा मलाही घरी घेऊन जा, मला देखील आपल्या घरी यायचं आहे. गणेशरावांनी मोठ्या मनाने प्रेरणाला म्हणजे त्यांच्या सुनबाईला माफ केलं आणि मंगेशला सांगितलं, मंगेश असा भरलेला संसार तुझा लाथाळू नकोस, सुनबाईला माफ कर आणि आपल्या घरी घेऊन चल. प्रेरणाच्या आई वडिलांनी देखील गणेशरावांची आणि मंगेशची हात जोडून माफी मागितली आणि सांगितलं, आमच्या मुलीची एक चूक झाली ती माफ करण्यासारखी नाही, परंतु अजून एक तिला संधी द्या तिच्या जीवनामध्ये आणि तुमचा भरलेला संसार असा लाथाळू नका. मंगेशने आता वडीलधाऱ्या माणसांचं सर्वांचं ऐकलं होतं आणि प्रेरणाला त्याच्या घरी घेऊन गेला होता. परंतु आजही त्याने प्रेरणाला माफ केलं नव्हतं. परंतु प्रेरणा मात्र सर्वांशी खूप प्रेमाने छान वागत होती आणि गणेशरावांची सेवा स्वतःच्या वडिलांप्रमाणे करत होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, प्रेरणाच्या वडिलांनी आणि मंगेशने मिळून प्रेरणाची जी चूक झाली आहे ती तिला जाणीव करून दिली आणि योग्य ती शिक्षा दिली. याबद्दल तुम्हाला तुमचं मत काय आहे? आणि गणेशरावांनी तिला माफ करायला हवं होतं की नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.